राधे राधे. तुमच्या घरी सुद्धा डोक्याला कमी आणि आरशांना जास्त तेल लावतात का? तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ते पण पुढे सांगतेच तुम्हाला मी असं का म्हणते. त्याच्यापूर्वी तुम्हाला इथं स्कूलला गेल्या आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता त्या गेल्या आणि निवांत आता काम आवरूया. कारण त्या घरात असेपर्यंत मला कुठलंच काम सुचत नाही. कारण त्यांचं सारखं एक तर भांडण होत असते, एक तर मग मम्मी मम्मी सारखं त्यांचं तेच. आणि इकडे लगेच नेलपेंटवर लक्ष गेलं माझं. म्हटलं चला आता ना नेलपेंट लावून घेऊ. असं पण ते कोरडीच होऊन पडणारच होते. म्हटलं चला नेलपेंट पायांवर तरी येईल. आणि पाय खरंच छान दिसायला लागले होते. आणि इकडे लगेच म्हटलं चला आता क्लिनिंग सुद्धा करून घेऊ. आता बऱ्याच जणांना असं वाटतं माझ्या घरात धूळ पण येत नाही. आता माझ्या घरात आता बऱ्याच जणांना असं वाटतं खुश पण जास्त असते, घरात घाण पण येत नाही, सगळं सुख माझ्याकडेच. पण तसं काही नाहीये. माझ्या घरात सुद्धा धूळ होते. दर 8 दिवसांनी मी क्लीन करत असते, म्हणून घर स्वच्छ दिसत असतं खरं तर. आणि बघू शकता तेवढ्या टेबलावर किती सारी धूळ जमा झाली होती. ती सुद्धा इकडे क्लीन केली. आणि इकडे ते मिशोचे मागवलेले फ्लॉवर पॉट सुद्धा ठेवले. आणि इकडे मनी प्लॅन 2 फांद्या ठेवल्या होत्या, त्याच्यातली एक जी होती ती फुस झाली. आणि इकडे लगेच खिडकीसुद्धा क्लीन करून घेत होती. खरं तर मला ही धुवायची होती, पण बाहेर ना गेटमध्ये गहूच्या गोण्या ठेवलेल्या आहे. म्हटलं नको ओल्या होतील उगच. आता सध्या तर फक्त पुसूनच घेते. आणि खूप लाजिरवाणं वाटत होतं एवढ्या दिवसापासून एवढी धूळ, पण काय करू होतच नव्हतं. पण म्हटलं चला आज तर करावंच लागेल. साधारण 8 ते 10 दिवसात हे केलं नाही की मग अजिबात बघू वाटत नाही. आणि प्रत्येक गोष्ट ना, आणि मी असं का म्हटली होती, आता आहोंनी ना एक तेल आणलेलं आहे आणि ते स्प्रेने मारायचं असतं. आता ते डोक्यावर कमी आणि आरशावर बघू शकतात तुम्ही. आणि आरसा मग फायनली क्लीन केला. चला इथेच एंड करते. राधे.